पण आज पाऊस सुरू झाला ना आणि विजा पण फार चमकत आहेत मागे. आता तुम्ही बघितलं, आता वीज चमकली माझ्या मागे. खूप फॉगी फॉगी वाटत होतं, त्याच्यामुळे समोरचा रस्ता जो होता तो दिसण्यासाठी थोडं कठीण जात होतं. पण तरीसुद्धा आम्ही प्रवास केलेला आहे रात्रीचा आणि येऊन पोचलेलं माझ्या कोकणातल्या गावी. ते बघा, हे आंब्याचं झाड बरीच वर्ष झाली याला लावून. आता मला पण आठवत नाही किती वर्ष झाले त्याला लावून, पण बरंचसं मोठं झालेलं आहे आणि ते स्वतःहूनच जगतं. त्याला पाणी वगैरे कोणी काही घालत नाही काय. चला तर मित्रांनो, या तुम्ही पण नाश्ता करायला. छोटासा नाश्ता करतोय. इथे आपली गरमागरम मॅगी आणि कोरा चहा. गावाकडे आल्यानंतर कोरा चहा मिळतो मस्तपैकी एकदम. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? आणि आपले ब्लॉग जरूर बघताय ना. मागे पण आता मी माझ्या आत्याजीच्या घरी गेलेलो, तिथलासुद्धा मी ब्लॉग अपलोड केलेला आहे. त्याचं कोकणातलं गावचं घर, त्याची घरभरणी होती, तो सुद्धा ब्लॉग अपलोड केलेला आहे. जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो असणार आहे माझ्या कोकणातल्या गावाकडचा प्रवास. असा संपूर्ण ट्रॅव्हलॉग असणार आहे माझ्या कोकणातल्या गावाकडे. आणि आत्ताचं जर वातावरण तुम्ही बघितलंत ना तर संपूर्ण आबूटाबूट वातावरण झालेलं आहे. कारण की मागचे 4-5 दिवस जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट असे पावसाचे अलर्ट देतात. त्याच्यामुळे आबूटाबूट असं वातावरण झालेलं आहे. म्हणजेच थोडक्यात पावसासारखं वातावरण झालेलं आहे. पाऊस तर पडत नाही आहे, गरमी तशीच आहे, हीट अजून तशीच आहे. आणि आता बघायला गेलं तर मे महिना पण संपत आलेला आहे जवळजवळ. पावसाचे दिवस, जून महिना जो आहे तो लवकरच चालू होईल. मुलांचे शाळा कॉलेज पण सर्व चालू होतील. त्यामुळे बरीचशी लोकं जी आहेत ती गावावरून रिटर्नसुद्धा येतात. परंतु त्यातूनच बरीचशी लोकं अशी आहेत जी गावाकडे अजूनही जातात आणि त्यातलेच आम्हीसुद्धा आहोत. कारण की यंदा आम्ही मे महिन्याच्या एंडिंगला चाललेलो आहोत आणि त्यामागे काही एक विशेष कारणसुद्धा आहे. आम्ही फक्त गावाला राहायला वगैरे जात नाही आहे. ते कारण मी तुम्हाला नंतर पुढे ब्लॉगमध्ये सांगतोच. तर नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंटसुद्धा करा, ज्यामुळे मला अजून प्रेरणा मिळते, उत्साह येतो काय ना काहीतरी तुमच्यासाठी नवीन इंटरेस्टिंग असं ब्लॉग बनवण्यासाठी. तर आता संपूर्ण ब्लॉग असणार आहे माझ्या कोकणातल्या गावाकडचा प्रवास. आणि सर्व बॅगा वगैरे आमच्या पॅकिंग करून झालेल्या आहेत. फक्त आता आम्हाला निघायचं बाकी आहे. आणि यावेळेला आम्ही जे आहे ते संध्याकाळी निघतो आहे. कारण की आम्ही कसं सकाळी पहाटेच निघतो, तुम्हाला माहितीच आहे, बरेच ब्लॉग तुम्ही बघितले असाल. परंतु यंदा आम्ही विचार केला की कसं 9-10च्या दरम्यान खूप ऊन होतं, मग गरमी पण वाढते आणि 12च्या दरम्यान मग आणखीनच जास्त ऊन होतं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आपण दुपारनंतर आरामात जेवण खाऊन वगैरे निघूया संध्याकाळी. त्यामुळे काय गरमी पण कमी होईल, ऊन पण नाही लागणार आपल्याला आणि आपण व्यवस्थित आपलं रात्री झोपायला घरी. चला तर मग मित्रांनो, आपल्या प्रवासाला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, गाडी पूर्ण फुल झालेली आहे. मागे डिक्कीत पूर्ण सामान पॅक आहे, तरी पण थोडंफार सामान सीटवरती ठेवलं आहे. आणि बरोबर आता 3 वाजलेले आहेत. आम्ही गाडी सोडलेली आहे. आम्ही निघालो आहोत आमच्या कोकणातल्या गावी. आता बघताय तर संपूर्ण ऊन पडलेलं आहे. ब्लॉग सुरू केला तेव्हा आबूटाबूट वातावरण होतं. आता पुढे माहिती नाही पाऊस पडतोय की नाही ते. आणि हा आहे आमच्या इथला मेट्रो मार्ग. माहीत नाही आता कधी सुरू होतो आहे काय वगैरे. आणि तिकडे बघितलं तर एक मस्तपैकी टनल पण केलेला आहे आणि वरती जो ब्रिज आहे तो पण बांधतायत. वरतून गाड्या वगैरे जातील आणि खालून मेट्रो जाईल. मंडळी, आम्ही दरवर्षी ना मे महिन्याच्या मधल्या काळामध्ये गावी राहायला जातो. परंतु यंदा काय झालं, आम्ही चाललो आहे मे महिन्याच्या एंडिंगला. का तर आमच्या गावी जे ग्रामदैवत आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्यांचं नवीन मंदिर पण बांधलेलं आहे. सो त्याचासुद्धा कार्यक्रम आहे, खूप मोठा असा कार्यक्रम आहे. टी व्हीला त्याची बातमी देखील आलेली आहे. तर त्यामुळेच आम्ही मंथ एंडिंगला चाललेलो आहोत, कारण की तो कार्यक्रमसुद्धा मंथ एंडिंगला ठेवलेला आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे, 3 दिवसांचा. आणि त्यात हा अवकाळी पाऊस, उन्हाळ्यातला पावसाळा म्हणायला काही हरकत नाही. नंतर मग आम्ही पुढे एक स्टॉप घेतला वडापाव खायला, कारण की संध्याकाळची वेळ झालेली आणि पुढे पाऊस पडतोय की नाही ह्याची आम्हाला भीती होती. म्हटलं की आत्ताच थोडंफार खाऊन घेऊया म्हणजे काही टेन्शन नाही. आणि ज्याची भीती होती तेच झालं. बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली. संपूर्ण आभाळ जे आहे ते काळंकुट्ट झालं आणि पनवेलपासूनच आम्हाला हे दृश्य पाहायला मिळतं आहे. बारीक बारीकच पाऊस पडतोय. असाच पाऊस जर चालू राहिला तर बरं आहे. मित्रांनो, पावसाने पण जोरदार अशी हजेरी लावलेली आहे. आणि आत्ता जस्ट कोकणातला रस्ता आमचा सुरू झाला आहे. ट्रॅफिकसुद्धा भेटली आम्हाला थोडीफार संध्याकाळच्या वेळेस, पण ठीक आहे.
पण आज पाऊस सुरू झाला ना आणि विजा पण फार चमकत आहेत मागे. तर तुम्ही बघितलं आता वीज चमकली माझ्या मागे. तर असा आमचा प्रवास सुरू आहे, पावसाची पण हजेरी आहे. आणि आम्ही गावाला खास करून यासाठी चाललो आहे कारण की आमच्या गावचं जे ग्रामदैवत आहे सो त्यांची पूजा आहे. नवीन मंदिर वगैरे बांधलं आहे. मी मागे तुम्हाला आपला शिमग्याला गेलेलो तेव्हा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की असं असं काही ना काहीतरी प्रोग्राम होणार आहे. तर त्या संबंधीच आम्ही गावी चाललेलो आहोत, माझ्या कोकणातल्या गावी. आणि तिकडे सगळी महापूजा वगैरे असणार आहे. भरपूर असे कार्यक्रम आहेत, काहीतरी 2-3 दिवसाचा असं कार्यक्रम असणार आहे. तर त्यासाठी आम्ही तिथे चाललेलो आहोत. आणि आपले काय 2-3 दिवस एक्स्ट्रा आम्ही राहू वगैरे तो पुढचा प्रश्न आहे, कारण की आता पावसाचे पण दिवस हळूहळू सुरू होतात. तर त्याचा काही फारसा असा विचार नाही केलेला आहे, फक्त आपल्या देवाच्या भेटीला जायचं एवढंच. कारण की बघा दरवर्षी शिमग्याला देव आपल्या भेटीला येतो आणि आता देवाचाच उत्सव आहे, तर आपण देवाच्या भेटीला गेलंच पाहिजे. तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर चला प्रवास कंटिन्यू करूया. मित्रांनो, पावसाने जो काही गोंधळ घातला त्यामुळे माझा व्लॉग बनवायचा मूड तर गेला आहे, तरी पण मी व्लॉग बनवतो आहे. इथे एक हॉटेल होतं, तिथे आम्ही जेवायला थांबलो. पाऊस काय थांबलेला नाही, तरी पण थोड्या अंतर आम्ही पुढे गेलो तर पाऊस थोडाफार तरी थांबलेला, कमी आलेला. जून जुलैसारखा जसा धोधो पाऊस पडत होता मागासपासून, तो तरी कमी झाला. मित्रांनो, कशेडी टनलजवळ आलेलो आहोत आणि टनल आली की आम्हाला हायसं वाटतं, चला तर आता आपलं गाव जवळ आलेलं आहे असं होतं. आणि टनलमुळे बराच वेळ वाचतो, 5 मिनटात अगदी घाट पार होतो. आणि आता माहिती नाही तुम्हाला किती दिसते अंधारातून, पण आम्ही आता आमच्या वाडीमध्ये एंट्री केलेली आहे. भरपूर लेट झाला आहे, त्यामुळे अख्खं गाव जे आहे ते झोपलं असेल. खूप अंधार पण आहे आणि पाऊस थांबला आहे, हे खूप मोठं नशीब आहे. त्यामुळे आम्ही सामान तरी घरात नीट काढू शकतो पाऊस थांबला त्यामुळे, नाहीतर मग सामान गाडीचंच आम्हाला ठेवावं लागलं असतं पाऊस थांबेपर्यंत. चला तर मंडळी, फायनली मी माझ्या कोकणातल्या गावी पोचलेलो आहे. आणि आत्ता जस्ट समोर तिकडे सगळं सामान जे ते खाट्यावरती काढून ठेवलं आहे. मम्मी पप्पा आतमध्ये सफाई करतात. गाडी आपण इथेच पार्क केलेली आहे. आणि जर तुम्ही शांतपणे जर ऐकलं तर आजूबाजूला संपूर्ण बेडकांचा आवाज येतोय, कारण की संपूर्ण कोकणात महाराष्ट्रात पाऊस पडलेला आहे, त्यामुळे बेडकांचा आवाज भरपूर येतोय. चला तर मित्रांनो, या तुम्ही पण नाश्ता करायला. छोटासा नाश्ता करतोय. इथे आपली गरमागरम मॅगी आणि कोरा चहा. गावाकडे आल्यानंतर कोरा चहा मिळतो मस्तपैकी एकदम. शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. आता सकाळची वेळ झालेली आहे, जवळजवळ 9:30-10 वाजलेत. आणि रात्री आम्ही फार उशिरा आलो, रात्री 1-1:30च्या दरम्यान आम्ही आलो. त्याच्यानंतर संपूर्ण साफसफाई वगैरे केली आणि म्हटलं की चला आता आपण झोपूयात. त्यानंतर आम्ही मस्त शांत झोपलो. गाढ झोप लागली एकदम, कारण की वातावरण पण सगळीकडे थंड थंड झालेलं. आणि माझा घसा थोडासा बसलेला आहे, त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला वेगळा येत असेल तर ते तुम्हाला आधीच सांगतो. थोडासा घसा माझा बसलेला आहे. आणि मी आता माझ्या कोकणातल्या गावी आहे. आज पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे ना, हा कातळ एरिया, तिथे मी सध्या उभा आहे. आणि या साईडला माझं कोकणातलं गावचं घर आहे पाठीमागे. तर असा सर्व आमचा रात्रीचा प्रवास होता. पाऊस काही थांबत नव्हता, नॉनस्टॉप पाऊस सुरूच होता. एका ठिकाणी काहीतरी 1-2 गावांमध्ये भरपूर जोराचा पाऊस लागला, पण त्याच्यानंतर मग एकदम बारीक बारीक नॉर्मल पाऊस होता, त्याच्यामुळे काय वाटलं नाही. परंतु खूप फॉगी वाटत होतं, त्याच्यामुळे समोरचा रस्ता जो होता तो दिसण्यासाठी थोडं कठीण जात होतं. पण तरीसुद्धा आम्ही प्रवास केलेला आहे रात्रीचा आणि येऊन पोचलेलं माझ्या कोकणातल्या गावी. आता इथे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी करणार आहे. जसं की तुम्हाला मी ब्लॉगच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की आमच्या ग्रामदैवताचं जी महापूजा आहे व ते सर्व शूट करणार आहे, त्याचा पण एक ब्लॉग बनवणारच आहे मी. तर ते सर्व मी तुमच्याशी येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच. आता पाऊस पडल्यामुळे सर्व हिरवं झालेलं आहे, नाहीतर हे झाड एरवी सुकलेलं असतं. हे आहे रामफळाचं झाड आमचं. आणि ते बघा, हे आंब्याचं झाड. बरीच वर्ष झाली याला लावून, आता मला पण आठवत नाही किती वर्ष झाली त्याला लावून, पण बरंचसं मोठं झालेलं आहे. आणि ते स्वतःहूनच जगतं, त्याला पाणी वगैरे कोणी काही घालत नाही, काय नाही. पावसात जेवढं त्याला पाणी भेटतं आहे त्या ह्याच्यातच तो बरोबर जगतो आहे आंब्याचं झाड. तो मोठा होणार 100%, कारण की एवढा तो चांगला मोठा झालेला आहे. जवळजवळ
माझ्या हाईट एवढा तो झाड आता आलेला आहे आणि ते सर्व असं पानपातेरा जमा करून ठेवलं वाटतं आजीने. तो पण सगळा भिजून गेलेला आहे. समोर ती सर्व शेतीची जागा आहे लोकांची. पावसात वगैरे राहत नाही जास्त, पण लॉकडाऊनमध्ये जेव्हा राहिलेलो तेव्हा तिकडे शेती करतात हे माहिती झालं. चला मंडळी, हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट्समुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी अजून जास्त छान वाटतं. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असेल चॅनलवरती तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.